हाय हॅलो नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. तर मी आज आले कलर्स मराठीवर एक नवीन मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटल्या येते, ती म्हणजेच मी जिंकून घेईन सारं. त्या निमित्ताने गोड असे कलाकार आपल्या सोबत आहेत. तर कसे आहात? सुपर कूल. मस्त मस्त मस्त. काय सांगाल हा बर्थडे आणि एकंदरीत सगळ्या गोष्टीबद्दल, कास्टिंग वगैरे कसं चाललंय? खूप छान. बाह्यजींचा बर्थडे म्हणजे भारती त्यांचा बर्थडे ही असं बिग ब्लास्ट वाला डे आहे आज. सगळे खुश आहेत, सगळे आज वेगळ्याच मूड मध्ये आहेत. म्हणजे एनर्जी जशी अमितने अँकरिंगला लावली तशी सगळ्यांची एनर्जी आहे आणि मज्जा येते. कारण एकतर टायटल सॉन्ग तुम्हा सगळ्यांसमोर आणि आम्हालाही पहिल्यांदाच बघायला मिळालं, हम्म. जे इतकं उत्तम लिहिलंय, कंपोज केलंय आणि गायलंय. एडिट आणि शूट पण इतकं कमाल केलंय, ते बघायला इतकं सुंदर वाटलं. पहिल्यांदाच तुमच्यासोबत आम्ही बघितलं. ऍक्च्युली म्हणजे आमच्यासाठी पण हे सगळं सरप्राईज होतं. तुम्हाला वाटेल की तुम्ही पाहिला असाल, अजिबात नाही. तुमच्यासोबत आम्हाला पहिल्यांदा हे शॉर्ट सगळे पाहायला मिळाले की अरे आपण असे दिसतोय का, अरे अच्छा इतकं छान दिसतंय का, असं सगळं आम्हाला पण झालंय आज. त्यांनीच त्यांनीच खूप छान वाटतं आणि ती जी एनर्जी क्रिएट झाली तुम्हा हम्म. सगळ्यांमुळे आणि ह्या सगळ्या भारतीयांसारख्या दिग्गज कलाकारांमुळे, ज्यांनी मज्जा येते. आणि टायटल सॉन्ग आणि पोस्टर आणि अपकमिंग शॉर्ट्स हे हम्म. जे काही दिसले आता, त्यांनी एक उत्साह डबल ट्रिपल झालाय की आता ओके, काय करायचंय काय नाही करायचंय, अजून काय काय छान करू शकतो आता. कारण सुरुवात आहे. थोडंसं एक सुरुवातीच्या नोटला सगळेच पॉझिटिव्ह एक्साइटमेंट आणि नर्वसनेस मध्ये असतात. सो त्याच प्रोसेसमध्ये आहोत आम्ही पण. पण काहीतरी छान तुमच्या समोर येणार आहे एवढी खात्री नक्की आहे. मला दादाला प्रश्न विचारायचा आहे. तू आता जे अँकरिंग तू पूर्ण हा आता इव्हेंट होस्ट केलायस, ती ऍक्टिंग होती की आतला अँकर बाहेर आला होता? हा, आतला अँकर आहेच मी, कारण मी बडबडा आम्ही. मी आरजे पण होतो 2 वर्ष नगरमध्ये. हो. देन मी अनेक वादविवाद स्पर्धा केलेल्या आहेत, मी वक्तृत्व स्पर्धा खूप केलेल्या आहेत. मी नगरमध्ये लग्नाची वगैरे अँकरिंग करायचो. हो. तेव्हा मी हा म्हणजे तिथपासून आहे माझं अँकरिंगचं. मी आजही नगरमधले मोठमोठे जे फेस्टिवल्स असतात ते मी होस्ट करतो. कलर्स मराठीने मला गेल्या वर्षीचा रेड कार्पेट ह्याचा फिल्मफेअरचा रेड कार्पेट होस्ट करण्याची मला संधी दिली होती. सो मी फिल्मफेअर पण होस्ट केलेलं आहे. सो माझ्यात तो अँकर आहे. आणि कलर्सनी मला कायमच अँकरिंगसाठी प्रोत्साहन दिलंय. मी सूर नवा ध्यास नावाचे ऑन ग्राउंड इव्हेंट केलेले आहेत. मी अनेक कलर्सचे व्हॅलेंटाईन डेचे, दिवाळीचे इव्हेंट्स मी केलेत. सो असा काही कार्यक्रम असेल तर ते आम्हाला एक फोन येतो आदल्या दिवशी की आम्ही अँकरिंग तू करतोस, आणि मी असं असतं की हा मला माहिती होतं मी करणार आणि आहे आम्ही कमाल आणि करतो. मी करतो. आणि मला आवडतं बोलायला, मी खूप बोलतो आणि मला लोकांशी बोलायला खूप आवडतं. त्यामुळे कसलं टेन्शन न घेता मला फक्त शो पुढे न्यायचा असतो, जे मला मला येतं असं मला वाटतं थोडंफार. तर खूप तुमच्या कमाल येतं. थँक्यू. राईट. बरोबर. तुमच्या सगळ्यांमध्ये एक बाळ आहे, तो म्हणजे वयाने किंवा अनुभवाने ते खूप मोठा आहे आणि मनाने थोडंसं बालिश. तर त्याबद्दल काय सांगाल, म्हणजेच भारतीताईबद्दल? मनाने खूप गोड, गोंडस, अजिबात जास्त वय नसलेलं, तितकंच निरागस, अ, ते म्हणजे वेळेला छडी पण काढणारं आणि कान पिळणारं, किंवा एक एक घरचा आपण मुख्य हे म्हणतो ना, ज्याचा ज्याचा कॅप्टन ऑफ द हा, शिप. कॅप्टन ऑफ द शिप. सो अशी व्यक्ती अशी असणं, ज्याच्या अशा शेड आहेत, जे आता मी बोलले ज्या काही 5-6 शब्दांमध्ये, हीच खूप मोठी कमाल आहे. कारण एक असं व्यक्तिमत्व आपल्या बरोबर असणं, ज्यांच्यावर आपण काम हो. करतोय, आणि तो घराचा मुख्य पात्र असणं, ही आमच्या सगळ्यांसाठीच खूप, आम्ही खूप नशीबवान मानतो आम्हाला, की या इतक्या छान लोकांबरोबर स्वामींनी कनेक्ट करून दिलंय. आणि तोच माहोल आणि त्याच एनर्जीने आम्ही काम करतो, जी हम्म. भारती त्यांची असते. त्यांच्या एनर्जीला मॅच करणं पॉसिबल नाहीये. या वयातही खूप अमेझिंग एनर्जी आहे त्यांची, आणि असं बिलकुल वाटत नाही की आम्ही कुठल्या तरी इतक्या अनुभवी बिग स्टार कलाकार, सोबत. बिग स्टार सोबत, करेक्ट शब्द आहे हा, बिग स्टार सोबत काम करतोय. आणि टीव्ही माध्यमामध्ये, हो. कारण इतकी कामं केल्यानंतर टीव्ही माध्यमावर त्या येणं आणि आपण त्यांच्याशी मिळतं हो. जुळतं, असं आणि ते हा, पण आणि रोज. घेता येणं आपल्याला पण, आणि त्यांनी ऍक्च्युली आपल्या बरोबर मिळतं जुळतं घेऊन काम करणं, ही खूप मोठी म्हणजे सेट. म्हणजे मी अगदी आपल्या स्पॉट दादांपासून ते सगळ्यांपर्यंतच कॅल्क्युलेशन मी हो. सांगते की मराठी टीव्हीच्या सेटवर काम करणं, ज्यांनी इतकी मोठी कामं करून आल्यात, ज्या
ही खूप मला मस्त मला गोष्ट वाटते. म्हणजे मगाशी तेव्हा त्या जेव्हा बोलत होत्या आणि त्यांना जे प्रश्न विचारले जात होते, मला त्या वयात मी इमॅजिन करत होते स्वतःला की अरे इतकीच मी मोठी होऊन मला असंच काहीतरी छान गोड सांगता यावं, बोलता यावं, अशी एक इमेज व्हावी आपली पण. अरे अशी इमेज नक्कीच. आहे आपल्या सेटवर. यांनी मी खूप ब्लेस्ड समजते स्वतःला. आता तू काय सांगशील? भारतीताईंकडून असं ऐकायला आलंय का, तू हे असं नाही, तू असं कर, हे छान वाटेल. नाही नाही म्हणजे भारतीताई एक अशी व्यक्तिमत्व आहे जी जी अशी गोडीत नाही बोलणार त्या हम्म. ए मला नाही आवडलं रे असं म्हणून ते पटकन सांगतात हे आवडलं नाही मला असं कर तसं कर बापरे. अशा बोलणार आहेत. हक्क हक्क असतो ना एक घरातल्या आपल्या बापाचा किंवा आपल्या आजच्या जवळ कसा हक्क असतो हे मला आवडलं नाही हे नको करू तू काय तो हे अशा अशा हिशोबाने ते आमच्यासोबत असतं त्यामुळे ना तो आम्हाला ओरडत बसतो त्यांचा अरे ते सांगत नाही ते ओरडतात आमच्यावर अजून पण तिकडे आता ओरडत. ओरडतात त्यांचा आवाज येतोय. सो त्या खूप गोड आहेत त्या खूप गोड आहेत म्हणजे काय बोलू त्यांच्याविषयी मी खूप गोड गोड बाई आहे आणि ते व्यक्तिमत्व सेटवर आहे एवढं मोठं नाव सेटवर आहे तरी सुद्धा आम्ही सगळेजण सेम पेजवर आहोत हो एका फ्लोअरवर आहोत. ती गोष्ट या मोठ्या व्यक्तिमत्वांना जमते मला असं वाटतं आणि त्यांच्याकडे बघून आपण हे शिकायचे असते की किती मोठं झालात तरी सगळेजण एका लेवलला आहात सगळेजण टीम आहात कोणी मोठं नाही कोणी लहान नाही. बरोबर. भारतीताई जपतायत आम्हाला सगळ्यांना हातात हात घेऊन जवळ घेऊन कोंबाळून त्या काम करतात आमच्यासोबत. सो हॅट्स ऑफ टू हर. खूप शिकायचं त्यांच्याकडून. तू परत तुझ्या घरी आलायस म्हणजे कलर्स मराठीमध्ये. आता त्या घरात काय माहोल आम्हाला पाहायला मिळणार आहे तुझ्याकडून? इथे तर कशी बॅटिंग करणार आहेस, किती सिक्स कसे फोर मारणार आहेस? काय माहिती आता बॉल जसा येईल तसं खेळायचं माणसाने. पण मला असं वाटतं की आमचे स्क्रीन प्ले रायटर डायलॉग रायटर्स दोघंही खूप छान लिहित आहेत. महाबळेश्वर नार्वेकर हे स्क्रीन प्ले लिहित आहेत. मुग्धा गोडबोले सारखी एक प्रतिभावंत लेखिका आमचे डायलॉग्स लिहितीये. सो ते डायलॉग्स इतके छान फ्लो मध्ये असतात ना की आम्हाला पाठांतर करायची गरज पडत नाही किंवा सिच्युएशन्स एवढं छान आणल्या जातात ना की ते आम्हाला करायला पण खूप मजा येते. सो लेखकांचे पहिले तर आभार की खूप छान पद्धतीने लिखाण होते मालिकेचं. छान पद्धतीने चॅनल सुद्धा थॉट इम्प्लिमेंट करते. सो आम्हाला ऍक्टर म्हणून ते पोहोचवण्याची खूप मोठी जबाबदारी वाटते आणि ती आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करतोय. आणि कलर्स मराठी तू म्हणालीस तसं घरात परत आलोय मी. घरामध्ये सगळं कम्फर्टेबल असतं खरं तर आपल्या कम्फर्ट झोन मध्ये आपण असतो. सो येस आय एम इन कम्फर्ट झोन नाव. त्यामुळे अजून चांगलं काम कदाचित माझ्याकडनं होऊ शकेल असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच कलर्स मराठी. बरोबर. आता आम्ही प्रोमो मध्ये पाहिलं तुमच्या दोघांच्या तर कंटिन्यू सीन आम्हाला पाहायला मिळणार आहेत. तुमच्या दोघांचा रॅपो सेट झालाय का? हो हो पहिल्यापासून सगळं सेट आयुष्यात काय टेन्शनच नाही. म्हणजे स्वामींच्या कृपेने कोणीच ऍक्टर असे नाहीये त्यांच्याशी आमचा रॅपो झालेला नाही. अरे पहिल्या आठवड्यात सगळ्यांशी एकदम छान मैत्री झाली. एकदम छान मैत्री म्हणजे कुठेही किंतु परंतु आत्ता नाहीयेत तर छूट आयुष्यात नसतीलच पुढे पण. आम्ही फक्त कामासाठी एकत्र येऊ सुंदर काम करू एकमेकांचं काम कसं छान होईल याच्यासाठी प्रयत्न करू. ओव्हरऑल आमचा शो कसा छान होईल यासाठी प्रयत्न करू आणि एकत्र छान टीम म्हणून काम करू. दॅट्स इट. बरोबर. मला आता यायचं आहे तुझ्या डोळ्यांवर की असे घारे डोळे असले की मोस्टली विलनचे वगैरे कॅरेक्टर मिळतात आणि ते पण एक टास्क असतो एक कलाकार म्हणून. तर आणि तुझी निवड झाली ह्या डोळ्यांसाठी तर तुला काय वाटतं त्या गोष्टीबद्दल? डोळ्यांसाठी निवड झाली इथेच मी मला नशिबान समजते कारण मी आजपर्यंत लेन्स लावून काम करत आले आणि मला लेन्सनेच कामं मिळालेत. सो अर्थातच या डोळ्यांमध्ये मिळाले म्हणजेच मी खलनायिका साकारतीये. मजा आहे कारण ही खूप गोड खलनायिका दाखवायची त्यांना. जी सुंदरपणे असं त्यांचं एक त्यांचा जो काही शांभवी म्हणून पात्र आहे ते असं आहे की ती सुंदरपणे आणि ती खलनायिका पण आहे. सो आता माझ्या डोळ्यांनी मी जादू दाखवणार आहे आणि बधाळ बोलण्यानी सगळ्यांची मनं जिंकणार आहे. अरे त्यामुळे प्रत्येक आता बघ ना प्रत्येक भाग्यामध्ये पण आता पण माझ्याच वाट्याला सगळं असं येतं. तुला असं असं बिचारा कॅरेक्टर मिळतं असं का काय बघ ना म्हणायचं? का पण ठीक आहे बिचाऱ्या कॅरेक्टरवर जास्त प्रेम असतं पण लोकांचं एवढं लक्षात ठेव. ते तर आहे. लोक येऊन असं करतात अगो बायको तुझी ती बायको एवढी त्रास देते ना तुला असं खूप जण करतात. मला ते आवडतं करा 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 अजून करा असं होतं. मला पटकनच सो वाटेल म्हणजे. खूप खूप त्रास दे मला. म्हणजे मी बाहेर नको बोलू काही दिवसांनी. ते तू तुझं बघ.
खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी बोलून आणि स्वामींच्या कृपेने ही सिरियल खूप वर्ष चालेल आणि मराठी फ्लॅश कडून तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? एकत्र हा 16 मार्चला 16 मार्च पासून आमची मालिका येते मी जिंकून घेईन सारं, रोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या कलर्स कलर्स मराठीवर. मराठीवर.